बुधवारी आपल्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा आले आणि आता आज रविवार, तर आज येणार गौराई आपल्याकडे. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर खरडा करून घेते, कारण वडीसाठी वगैरे लागणार भाजी भाकरी वडी वगैरे असा गौराईसाठी बेत करायचा आहे. आणि थोडेसे शेंगदाणे भाजले आणि 2दा मिरच्या भाजलेल्या दिसत आहेत. तर मी नेहमी अशी करते की खाण्यासाठी ना कमी तिखट असतात त्याचा खरडा करते खाण्यासाठी. आणि वडीसाठी म्हणजे आपल्याला जो तिखट अगदी पाहिजे ना, तर तो वेगळा नुसता मिरची वगैरे लसूण जिरे आलं एवढंच घालून करते. मीठ तेल कोथिंबीर वरून बाकीच्या त्या दुसऱ्याच्यात फक्त शेंगदाणे ॲड करते. तर तो खाण्यासाठी मग तयार होतो. आता इथे कुकर वगैरे लावून झालेलं आहे, पूजा करून झाली आहे, कपडे मशीनचे झालेले आहेत, कारण आज लवकर आवरायचं आहे. आणि ही आता काय करते तर वडीसाठीची फोडणी करून घेते. तर कोल्हापूरमध्ये ना थापट वडी करतात, त्यामुळे मी पण तीच करते नेहमी. आणि तेल जिरे मोहरी असं घातलेलं आहे, हिंग हळद खरडा. मग आता खरडा केला ना आपण, तर तो खरडा घालून घेतला. आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात मग पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि याला मस्तपैकी अगदी खळखळून उकळी येऊ द्यायची. कारण हे मसाले मग व्यवस्थित मिक्स होतात, त्यामुळे एका बाजूला ठेवते त्याला छानपैकी बारीक असं करून उकळी येऊ देत. कारण कुकर झालेलं आहे, मी वाशी म्हणलं कुकर मी लावून घेतलेला आधी. तर आणि कढी पण करून घेणार आहे, कारण पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. आता कपडे सुकण्याचं काही हेच नाही. पाऊस गणपती आणताना पाऊस अजिबात नव्हता, पण आज मात्र पाऊस भरपूर आहे. तर असं वातावरण आहे म्हणून म्हटलं वडी पण आहे तर कढी पण करावी, त्यामुळे कढी करून घेते आधी. या अशा वडीबरोबर ना कढी छान लागते आणि वातावरण पण असं पावसाळी आहे म्हणून कढी करायची ठरली. तर कढी आधी करून ठेवली की मग अजून आमटी करायची, भात करायचं आहे, भाकरी भाजी ते सगळं करायचं आहे. तर मिक्सरच्या ज्या भांड्यात खरडा पण हे केलेला ना, त्यात थोडंसं पाणी घातलं म्हणजे जे काय चिकटलेलं असतं त्याला लागलेलं असतं ना त्या भांड्याला, ते सगळंच मग यामध्ये येऊन जातं. त्यामुळे मी नेहमी असं करते. मसाला असू दे, आपण सगळ्याच करत असतो अशा की बाबा अजिबात वेस्ट जाऊ द्यायचं नाही, काही फुकट जाऊ द्यायचं नाही, तर सगळ्याचा अगदी वापर करायचा. बरोबरच आहे ती गोष्ट, आपण लहानपणापासून बघितलेली असते आणि आपण तीच फॉलो करतो आणि आपली मुलंही तेच बघत असतात ना, मग त्यामुळे ही गोष्ट चांगलीच आहे. तर कालच ताक केलेलं होतं ना, त्याच ताकाची कढी केली. आणि आता कुकर झालेला होता, कारण कुकर लावलेला होता मी सकाळी आधी. तर म्हटलं डाळ लावलेली आज, कारण भाजी भाकरी असली की ना मुलं जास्त खायला बघत नाही, अर्धी वगैरे अशीच भाकरी खातात. मग म्हटलं डाळीची आमटी आणि भात खातील. वडी आवडते पण वडी अशीच खायला आवडते, भाकरीबरोबर मग अर्धी भाकरीबरोबर वगैरे खातात, पण मग भात वगैरे तर खातील आवडीने. म्हणून म्हटलं आमटी करावी, म्हणून डाळीची आमटी करते. म्हणूनच कुकरला म्हणून सकाळी लवकर कुकर लावणार नाही, तर नुसतं भात असेल तर वेळाने लावते मी. म्हणून म्हटलं डाळ लावायची म्हणजे फोडणी टाकून घेता येते मग डाळ, म्हणून मी कुकर यासाठी लवकर लावलेला. कढी गेल्यावर लगेच वडीचं मिश्रण केलं म्हणजे तुम्ही बंद केला गॅस. म्हणून लगेच आमटी टाकूया, म्हणजे आमटी उकळत राहील. वडीचं मी पीठ वगैरे हे करेपर्यंत आमटी दोन्ही होईल, म्हणजे कढी आमटी तयार झाली, वडी पण तयार होईल. भात झाला आहे म्हणजे भाजी भाकरी फक्त करायची राहील, कारण मग वडी करेपर्यंत वेळ होईल, कारण पीठ घालून ते शिजेपर्यंत जरा वेळ लागणार. त्याच्या म्हटलं आमटी करून फोडणी टाकून ठेवूया एका बाजूला, म्हणून म्हटलं आमटी टाकूया. म्हणून यासाठी गॅस बंद केला आहे मी तिकडचा, वडीचा गॅस यासाठी बंद करून ठेवलेला आहे. आणि आज आमच्याकडे ना मुलींचा उपवास असतो, कारण मुली घेतात ना, म्हणजे जी व्यक्ती घेणार, जी बाई की बाबा गौराई घरात जी घेणार त्यांनी उपवास करायचाच असतो. मग मुली घेणार आहेत, त्यामुळे मुलींचा उपवास आहे आज. उपवास म्हणजे कसं, जोपर्यंत आपण गौरी घरात घेत नाही ना तोपर्यंत त्यांचा उपवास. मग गौरी एकदा घरात घेतली की मग त्यांनी जेवण जे असतं ते आपण जेवलं तरी चालतं. पूर्वी आम्ही करत होतो ना तेव्हा कायच असं खात नव्हतो, चहा वगैरे घ्यायचा एवढंच. तर आता एवढं नाही करत नाहीत, कडक करत नाहीत. आणि बघा कढी फोडणी टाकून झाली, आमटी फोडणी टाकून झाली, एका बाजूला ते ठेवून दिलं. आणि आता मी काय करते, वडीचं हे करून घेते. तर मेलवरून असं लक्षात आलं की मीठ जरा असं कमी वाटतं आहे, पण थोडंसं मीठ टाकलेलं. तर आता वडीचं पीठ लावून घेते, म्हणजे पीठ त्यामध्ये व्यवस्थित शिजलं जाईल. तर कारण हे बरंच व्यवस्थित शिजावं लागतं, कच्चं राहून चालत नाही, व्यवस्थित वडी पडणार नाही, त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायला पाहिजे. भाजी वडी कढी असली ना तरी पण मी खरडानी खायला केलेलं आहे. भाकरी असली की खरडा दही खायला छान वाटतं असं, आणि वडी वगैरे असलं मस्त वाटतो खरडा खायला, म्हणून खरडा थोडा केलेला आहे मी खायला. तर आज गौराई यायच्या म्हणूनच त्या गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवला ना की ते वस्त्रमाळ करते, त्यासाठीच करत होते, कारण गौराईंच्या गळ्यात घालावे लागणार म्हणून मी ते केलेत. आणि सुंदर झालेत, एकदम छान झालेत ते वस्त्रमाळ, अगदी विकतच्यापेक्षाही सुंदर झालेले आहेत. वडीचं पीठ शिजवतो ना तर झाकून ठेवायचं आणि मध्ये मध्ये थोडंसं तेल सोडावं लागतं, कारण मग खालून करपण्याची वगैरे म्हणजे लागण्याची शक्यता असते ना, त्यामुळे मध्ये मध्ये हलवायला लागतं, मध्ये मध्ये थोडंसं तेल सोडावं लागतं. आता ते व्यवस्थित मिश्रण
शिजवून घेतलेलं आहे वडीचं आणि एका ताटाला ना तेल लावलं आणि ते मिश्रण काढून अशी हे करून ठेवलेली आहे, थापून ठेवलेली आहे. म्हणजे काय थापट वडीच म्हणतात ह्याला, काहीजण थापी वडी म्हणतात, काहीजण थापट वड्या म्हणतात. तर ते एका ताटामध्ये थापून ठेवलेली आहे, अशी सेट करून ठेवलेली आहे. आणि आता भाजी करून घेते. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की मी भाजी नीट केली आहे. तर 5 प्रकारच्या भाज्या आहेत, त्या धुवून ठेवलेल्या होत्या. जेव्हा कुकर लावलं ना तेव्हाच धुवून ठेवलेल्या होत्या. थोड्याशा चिरून घेतल्यात, जास्त बारीक चिरलेल्या नाहीत, थोड्याशा चिरून घेतलेत. आणि यामध्ये मग मिरची, कांदा, लसूण हे फोडणी टाकलेलं आहे. तर आमच्याकडं आज गौरीला जो आम्ही नैवेद्य करतो ना भाजीचा, तर त्यात आम्ही कांदा लसूण वगैरे वापरतो. तर ते सगळं फोडणी टाकलं आणि भाजी टाकली आणि आता मुगाची डाळ पण टाकणार आहे त्यामध्ये. तर अशी भाजी मस्तपैकी शिजवून घेते आणि आज छान लागते ही भाजी. आज कुठल्याही नैवेद्याचं मी म्हटलं ना, जसं की छान लागते चवीला. आणि सांगायचं राहिलं, ती थापटवडी जी ताटामध्ये थापून घेतली ना जे मिश्रण वडीचं, तर त्यावर कोथिंबीर घालून आणि ओलं खोबरं घालून ती सेट करायची आणि मग कापायची. तर मी कोथिंबीरच घातली फक्त. ही आता डाळ टाकून घेतली, ही मुगाची डाळ टाकली मी. आमटीला लावताना मूग डाळ आणि तूर डाळ याचं आमटी केलेली आहे. आणि आत्ता ही वापरली, मूग डाळ वापरलेली आहे. आणि मूग डाळीचं होतं कसं, चटकन भिजली पण जाते तूर डाळीपेक्षा आणि हलकी पचायला वगैरे, किंवा त्याने काय होतं पित्त वगैरे होत नाही, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर करते. मूग डाळीचं जे पाणी होतं ना त्या साईड टाकलेलं आणि मीठ टाकलं. आता शिजली की मग शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालेन. तर ही अशी वडी बघा थापून ठेवलेली, सेट करून घेतलेली आणि कट पण करून घेतलेली होती. तर ह्या अशा काढून ठेवते आता वड्या. आणि ह्या अशा वड्या मुलांना खूप आवडतात, येता जाता मुलं खात असतात सारखी. आज ना वडी, भाजी, भाकरी याचा जास्त मान असतो, कारण हाच नैवेद्य दाखवायचा असतो. तर आणि होते कसं ह्या दिवसात गोड गोड झालेलं असतं ना, त्यामुळे ह्या दिवशी तिखटचं बरं वाटतं, छान वाटतं. तर आता भाकरी करून घेणार आहे. ही आपण भाजी भाकरी करतो ना, तर ती गौराई घेऊन येते शिदोरी आपली असं म्हणतात. आणि आता हर्षदा पण तयार होते, कारण गौरी घ्यायची आहे, त्यामुळे ती साडी नेसते. आणि थोडंफार मी मध्ये तिला मदत करते, थोडीशी नेसून आले मध्ये साडी, मध्येच असं काहीतरी घालायचं असतं, कारण पाठीमागे गळ्यात वगैरे लावायचं असलं की कसं आपल्याला लावता येत नाही. तर त्यामुळे ती मध्ये येते, मध्ये मी हात धुते, पुन्हा भाकरी करते असं. आणि किती आवरायचं म्हटलं तर साडी वगैरे नेसायची असली मुलींची आणि आपलं घरातलं असं नैवेद्याचं असलं की ती घाई हे होतेच. तर इथे मी भाकरी करून घेते आता. तरी माझं बाकीचं सगळं आवरलेलं आहे, फक्त आता भाकरी व्हायच्या आहेत. आणि आज पाऊस एवढा आहे ना, त्यामुळे आता मुली कशा म्हणजे गौरी घरात घेतात कुणास ठाऊक, म्हणजे तोपर्यंत तरी घरात गौरी येईपर्यंत तरी थांबायला पाहिजे असं वाटते. तर बघूया आता काय होते. आज नाही सकाळपासून चालूच केलेलं आहे पावसाने. काही ठिकाणी ना इतर वेळेला जोंधळ्याच्या वगैरे भाकरी करतात, पण म्हणजे जोंधळ्याच्या वगैरे भाकरी करतात, पण गौरी ज्या दिवशी येतील तर त्या दिवशी अगदी स्पेशली तांदळाच्या पिठाच्या भाकरी करतात. आमच्या इथे नाही, तर आम्ही इथे जोंधळ्याच्याच भाकरी करतो नेहमी, म्हणजे ज्वारीच्या भाकरी. आता मी पालेभाजी केलेली ना, तर त्यामध्ये 5 प्रकारच्या पालेभाजी होत्या. चवळीची आणि भोपळीची जास्त पण होती, आणि शेपू, पुन्हा आंबाडा आणि पात्रीची भाजी, तर ते थोडीशी होती पानं. काही ठिकाणी 16 प्रकारच्या पण पालेभाज्या करतात गौराईसाठी. तर आमच्या इथे या 5 प्रकारची मला पालेभाजी मिळाली. तर त्या एकत्र करून एकत्रच अशा विकायलाच अशा एकत्र असतात. ते नीट करताना पण मी शेअर केलेलं आहे. काही ठिकाणी गणपतीचा त्या दिवशी 16 प्रकारच्या भाज्या करतात, तर काही ठिकाणी गौरी येतील त्या दिवशी, काही ठिकाणी ऋषीपंचमी दिवशी, म्हणजे दिवस वेगळा असेल किंवा भाज्यांची संख्या कमी जास्त 5 असतील, 3 असतील, 16 असतील, 21 असतील, म्हणजे दिवस वेगळा असेल किंवा संख्या वेगवेगळी असेल भाज्यांची, पण या दिवसात पालेभाजी करायची अशी सगळीकडेच पद्धत आहे. तर असा नैवेद्य तयार झाला आहे ना, तो नैवेद्य वाढून घेते. तर भाकरीवरच ती भाजी घालण्यापेक्षा डिशमध्ये ठेवते, म्हणजे भाकरीला लागत नाही, कारण अजून नैवेद्य दाखवायला वेळ आहे, कारण अजून गौराई घरात यायच्या आहेत. तर असं वडी, भाजी, भाकरी असं सगळं भरलेलं आहे. एक गेली आहे तिकडं, या दोघी तयार झाली. लहान मुलींना पण कशी हौस असते बघा साडी नेसायची, कारण गौरी घ्यायची ना घरात, त्यामुळे छानपैकी साड्या नेसलेत. तर गौराई घरात घ्यायची म्हणून हर्षदा तयार झालेली साडी नेसून. तर आता गौराई घरात घ्यायची, तर त्याच्या आधी ना त्याची पूजा करून घ्यायची आणि साखर वगैरे दाखवायची, हळदी कुंकू वगैरे करायचं, तिथेच मुलींनी करायचं असतं ते. आणि
मग घरात आणायची त्यांना उदबत्ती वगैरे तिथेच दाखवायची आणि आपण घरात आणायची. म्हणजे नदीच्या ठिकाणी वगैरे जाऊन तांब्या वगैरे भरून पाणी आणायचं असतं. आता इथे थोडंसं लांब आहे, मुली वगैरे जाऊन एकत्र सगळीजण असली की जाऊ शकतात. वेगळ्या घरातली ना भरपूर अशा मुली एकत्र अशा जातात. आता हे काही नदीवर वगैरे जाऊन भरलेलं नाही, घरातलंच नळाचं पाणी होतं. ते बाहेरच्या बाजूला नळ आहे ना, तर त्यातलंच पाणी, त्या नळाचं पाणी तांब्यात भरून घेतलं. आणि आमच्यात गंगा गौरी अशा दोघी आहेत. गौर काय घेऊन आली, गौर कशाच्या पाण्याने आली असं विचारतात. मग सांगायचं असतं मुलींनी भाजी भाकरी घेऊन आली, सोनपावली आली किंवा सुख समाधान घेऊन आली, आरोग्य घेऊन आली असं म्हणतात. कढी आणि हे भाजी पण त्याला नको आहे, तो दह्याबरोबर आणि कढीबरोबर खायला लागलाय. आज येणार म्हटला, पाठीला पण आलाय. ही कोण? त्याला माहीतच नाही, माहीतच नाही. हा, आज पाठीला म्हणून आलाय तो. दिदी गेलेली ना गौरी घ्यायला, तर तो म्हटला इकडे येणार मी गावात. तो आलाय, पण त्याला भाजी आणि वडी नको आहे, त्यामुळे कढी आणि दही आवडते. त्याने अशी मी आज कढी केली. कढी गणपती बाप्पा आलाय बघा घरात. खरं गणपती बाप्पा आलाय. मग अशी गणपती बाप्पा आलाय बघा घरात. आणि त्या दिवशी मोदक खीर खाऊन गेलाय. आता भाजी वगैरे खालीच नाही, कढी भाकरी खाल्ली, दही आमटी भात. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.